स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून दिनांक 15 ऑगस्ट रोजी संत गजानन महाराज भक्त परिवार बहुउद्देशीय संस्था वरोरा यांच्या वतीने एक पेड़ वीर जवानों के नाम या संकल्पनेतून भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतीला अभिवादन करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना लोकसभा संघटक मुकेश चिवतोडे हे होते। विशेष उपस्थिती म्हणून नगरसेवक कुणाल रुयारकर, नगरसेविका सीमा तडस, नगरसेवक अभय ठावरी, नगरसेविका सुषमा चांभारे तसेच माजी नगराध्यक्ष डॉक्टर भगवान गायकवाड उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहण आणि देशभक्तीपर कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस म्हणूनही साजरा व्हावा असा संदेश यावेळी देण्यात आला। वीर जवानांनी देशाच्या रक्षणासाठी दिलेल्या त्यागाची आठवण ठेवत त्यांच्या नावाने वृक्ष लावणे ही पर्यावरण आणि राष्ट्रभक्तीची सांगड घालणारी संकल्पना असल्याचे उपस्थितांनी नमूद केले। वृक्षारोपणानंतर लावण्यात आलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारावी, तसेच परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले। या उपक्रमाला संत गजानन महाराज भक्त परिवार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विनोद हुसुकले, उपाध्यक्ष दत्ता तडस यांच्यासह मधुकर वरुडकर, राहुल दागमवार, संजय राम, गोपाल कातोरे, नितीन नरडे, रितेश नोकरकार, अक्षय वंजारी, विद्या दागमवार, नाना चांभारे, कैलास तडस, बेदुरकर, काकडे, आत्राम, देऊलकर, वालणकर, रोशन उगले, संकेत मेश्राम, रमेश सणस, हिमांशु हुसुकले, विजय बेलेकर, शंकर नागरीकर, मंगेश परसाके, कातोरे, श्रीकांत वालणकर, राजू तुपकर, सुजल तिखट, रवी महागमकर, गणेश बोधाणे यांच्यासह चिरघट प्लॉट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभक्ती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला। वीर जवानांच्या स्मृतीला अभिवादन करत लावण्यात आलेली ही झाडे भविष्यात परिसराच्या हरित सौंदर्यात भर घालतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। निमित्त या ठिकाणी हा जो उपक्रम यांनी राबवला आहे तर खऱ्या अर्थाने देशाला याची गरज आहे, कारण की आज आपण बघून राहिलो वैज्ञानिक जीवनामध्ये जगत असताना आपण प्रगतीकडे जाऊन राहिलो, परंतु जे रोगराई, जे आजार आज होऊन राहिले तर कुठेतरी निसर्गाच्या याच्यामध्ये आपण हात टाकला, त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी, हे सगळे अडथळे निर्माण होऊन राहिले। तरी या कमिटीचा, गजानन महाराजांची जी कमिटी आहे इथली वरोऱ्यातली, यांनी जो निर्धार केला आहे की प्रत्येकाने एक वृक्ष तरी लावलं पाहिजे, अतिशय चांगली संकल्पना मोठं केलं पाहिजे। कारण की आज मी जर झाडं लावील तर त्याच्या जे आपले फळं आहे, त्याचा जे फायदा आहे तो पुढच्या पिढीला होणार आहे। जे आपल्या पूर्वजांनी झाडं लावले त्याचे फळ आज आपण खाऊन राहिलो। तरी हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम आपण पुढे नेला पाहिजे। दिनानिमित्त आम्ही श्री संत गजानन महाराज भक्त परिवार बहुउद्देशीय संस्थेमार्फत ह्या ठिकाणी वृक्षारोपण झाडाचे वृक्षारोपण करत आहे। तरी 50 झाडाचे ह्या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे आणि ह्या वृक्ष लावल्यानंतर त्या वृक्षाची जिम्मेदारी जी आहे ते आम्ही समिती स्वतःहून घेऊन ह्या वृक्षांना पाणी देणे आणि त्यांची व्यवस्था करणे हे आम्ही स्वतःहून समितीमार्फत संस्थेमार्फत आम्ही हे काम करू।